हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण बघणार आहोत आता अष्टांग हृदयचं मध्ये आपण म्हणजे संहिता अध्ययन एकचा आपण अभ्यास स्टार्ट करू. तर यामध्ये आपण अष्टांग हृदय पहिल्यांदा बघू, नंतर आपण चरक संहिता बघू. ठीक आहे. तर अष्टांग हृदयामधला जो पहिला अध्याय आहे ते आयुष्कामी अध्याय, एकदम महत्त्वाचा अध्याय आहे. याच्यातून आपल्याला 15 मार्काचा भेटीचे, याच्यातून आपल्याला भरपूर क्वेश्चन विचारले जातात आणि याच्यातले चिकित्सा चतुष्पाद हा फिक्स क्वेश्चन आहे जो आपल्याला विचारला जातो. आणि नंतर सेकंड क्वेश्चन आहे ते आपला व्याधीचे प्रकार, हे आपल्याला अष्टांग हृदयाच्या पहिल्या अध्यायातून विचारले जाते. आणि बाकीचे पण भरपूर जे टॉपिक येतं यामधले हे आपल्याला पूर्ण आयुर्वेदामध्ये पूर्ण आपल्याला पाचवी पेपरमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट येतं. पाचवी पेपर इन द सेन्स आपल्याला जास्त करून महत्त्वाचे कुठे येतं, आपण पदार्थ विज्ञानमध्ये आणि क्रियाशारीरच्या पेपरामध्ये आपण यामध्ये पण सुद्धा नाही का हे टाकू शकतो. किंवा कोणता जरी तुम्हाला अष्टांग हृदयाचा पेपर आला तर अष्टांग हृदयाच्यामध्ये हे जे इंट्रोडक्टरी पॉईंट राहतात त्या तुम्ही याच्यात टाकू शकता. हे असे टॉपिक येतं जे तुम्ही कुठं पण टाकू शकता. ठीक आहे. आयुर्वेदाचा उपदेश तुम्ही कुठं पण टाकू शकता. तर आपण एक 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 टॉपिक बघू. याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट येतं, कुठून कुठून क्वेश्चन बनू शकतात, कुठून SAQ बनू शकते, काय बनू शकते ते पण मी सांगतो. पण याच्यातले फिक्स SAQ काय तर फिक्स एक SAQ कोणता, चिकित्सा चतुष्पाद, आणि एक LAQ कोणता, व्याधी प्रकार. ठीक आहे. तर आपण ते आता बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण स्टार्ट करू. पहिला अध्याय अष्टांग हृदयाचा आयुष्कामी अध्याय. तर यामध्ये पहिला टॉपिक आहे आयुर्वेद उपदेश. तर आयु कामय मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादर. हे श्लोक इझी श्लोक आहे. तुम्ही माझ्या हिशोबाने तुम्ही हा पाठ करायला पाहिजे. तुम्हाला हा श्लोक तुम्ही कोणत्या पण क्वेश्चनच्या आन्सरमध्ये टाकू शकता. आणि हा कसा टाकायचा, हा कसा यूज करायचा, हे जो आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. याची ट्रिक एकदम व्यवस्थित तुमचा पेपर प्रेझेंटेशनसाठी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर आयु कामय मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादर. त्याचं म्हणणं काय आहे की आयु म्हणजे जीवन. दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी प्रत्येक उपदेशाचे पालन करणे अत्यावश्यक असते व त्या उपदेशांचा आपल्याला परम आदर राखावा, कारण मनुष्याला दीर्घायू प्राप्त झाल्यावरच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या 4 पुरुषार्थाची प्राप्ती होत असते, नाहीतर जीवन हे व्यर्थ असते. हे कशाचं म्हणणं आहे, आयुर्वेद उपदेशाचं. तर हे इझी आहे, जास्त काही आपल्याला हार्ड नाही. तुम्ही तुमच्या भाषेत पण लक्षात ठेवू शकता की दीर्घ आयु जर का आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपण आयुर्वेदाच्या उपदेशाचं पालन करायला पाहिजे, त्याच्या परमादर राखायला पाहिजेत. आणि उपदेशाचा परमादर केला तरच आपलं मनुष्याचं आयुष्य दीर्घ होईल. आणि दीर्घायू झालं तरच आपण जे 4 पुरुषार्थ आहे, कोणते, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, याची आपण प्राप्ती करू शकतो. नाहीतर आपलं जीवन हे व्यर्थ असते. इझी आहे, जास्त काही अवघड नाही. हे तुम्ही कुठं पण टाकू शकता. ठीक आहे. त्याचं मी सांगेल तुम्हाला कसं यूज करायचं. नंतर इथे आयुर्वेदावतरण काय आहे, ब्रह्माजीने सर्वप्रथम आयुर्वेदाचे स्मरण करून ते प्रजापतींना दिले. नंतर प्रजापतींनी ते ग्रहण करून अश्विनी कुमारांना दिले. अश्विनी कुमारांनी ते इंद्राला, सहस्राक्षाला दिले. इंद्राने ते अत्रिपुत्र आत्रेय इत्यादी मुनींना दिले. नंतर आत्रेयांनी ते त्याच्या 6 शिष्यांना अग्निवेश, बेल इत्यादी ऋषींना शिकवलं. तसेच इतर ऋषींना सुद्धा दिले. अग्निवेशाधिकांनी आयुर्वेदावर निरनिराळे ग्रंथ लिहिले. तर याची काय आयुर्वेदावतरण कसं झालं, पहिल्यांदा ब्रह्माजींनी त्याचे स्मरण केलं. याचा श्लोक पण तुम्ही पाठ करू शकता. नाही केला तरी काही आवश्यकता नाही केला तरी चालते तो. ठीक आहे. नंतर पहिल्यांदा ब्रह्माजींनी त्याचे स्मरण केले. नंतर ते त्यांनी दक्ष प्रजापतींना दिला. नंतर ते दक्ष प्रजापतींनी अश्विनी कुमाराला दिला. अश्विनी कुमाराने ते इंद्र म्हणजे सहस्त्राक्षाला दिलं. नंतर त्यांनी पुनर्वसू, आत्रेय आणि अत्रिपुत्र या इत्यादी मुनींना दिले. नंतर त्यांनी अग्निविषादी षडशिष्यांना दिले. कोण दिले, पुनर्वसू, आत्रेयांनी. नंतर जसं काळ बदलत गेला तसे इतर स्वतंत्र ग्रंथसुद्धा बनले. कशावर, आयुर्वेदावर. जसं की वाग्भट. तर हा कोणाचा आहे, तर हा आयुर्वेद कोणाच्या हिशोबाने, वाग्भटानुसार आहे. ठीक आहे. हे कोणानुसार आहे, वाग्भटानुसार. कारण की आपण अष्टांग हृदय बघतो. अष्टांग हृदय कोणी लिहिलेलं आहे, अष्टांग हृदय लिहिलेलं आहे वाग्भटांनी. ठीक आहे. नंतर इथे अष्टांग आयुर्वेद हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, आपल्याला SAQ साठी विचारू शकतात. त्याचं काय बाल ग्रहो ऊर्ध्वांग शल्य द्रष्टा जरा वृषान. तर हे इझी लाईन आहे. तुम्हाला ही पाठ करायची, ही इझी आहे, तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे. काय म्हणजे काय चिकित्सा, काय म्हणजे काय होते, शरीरात उत्पन्न होणाऱ्या ज्वर, रक्तपित्त, उन्माद इत्यादी व्याधींच्या चिकित्सेचे वर्णन या ग्रंथात आहे. तसेच काय म्हणजे अग्नी, जठराग्नी, पाचक अग्नीच्या विकृतीने उत्पन्न होणाऱ्या व्याधींचेही वर्णन आणि चिकित्सा या गंगात सापडते. कशात सापडते, काय चिकित्सामध्ये. नंतर इथे बालचिकित्सा म्हणजे काय बाल. नंतर बालचिकित्सा म्हणजे काय, बालकाच्या भरण पोषणाचे तसेच धात्रीच्या
म्हणजे स्तनदामाताचे क्षीरदोषाने उत्पन्न होणाऱ्या व्याधी व त्याचे निराकरण, बालग्रह व इतर व्याधींचेही चिकित्सा वर्णन आपल्याला बालचिकित्सामध्ये सापडते. नंतर इथे ग्रहचिकित्सा. ग्रहचिकित्सामध्ये काय ते ग्रहबाधा, भूतबाधा विषयी उत्पन्न होणारे लक्षणं आणि त्यांची व्याधींची चिकित्सा समाविष्ट आहे. कशामध्ये? ग्रहचिकित्सामध्ये. नंतर इथे ऊर्ध्वांग. ऊर्ध्वांग म्हणजे काय? ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे कर्ण, नेत्र, मुख, शिर, दंत इत्यादींमध्ये उत्पन्न होणाऱ्या रोगांची चिकित्सा कशामध्ये आढळते? ऊर्ध्वांग चिकित्सामध्ये आढळते. नंतर इथे शल्यचिकित्सा. शल्यचिकित्सा काय? या अंगात मनाला व शरीराला होणाऱ्या बाधा, पीडा देणारे ते शल्यवय आणि शल्यवय असे सांगितलेले आहे. आणि त्याची आणि ह्या शैल्याची जर का आपल्याला निर्हरण करायचं असेल, म्हणजे त्याचा जर का आपल्याला मुळातून बरे करायचं असेल किंवा त्याच्यावर आपलं जर का निराकरण करायचं असेल तर आपल्याला शस्त्रादी उपायांचा आपल्याला उपयोग करावा लागते. आणि त्या सर्वांचा समावेश कशात आहे? शल्यचिकित्सामध्ये. नंतर इथे दंष्ट्रा चिकित्सा. दंष्ट्रा म्हणजे काय? यामध्ये काय? सर्प, कीटक, लुता इत्यादीने दंश केल्याने उत्पन्न होणाऱ्या विष लक्षणांची चिकित्सा वर्णित आहे. यालाच विषतंत्र किंवा अगततंत्र असेही म्हणतात. अगततंत्र आपल्याला सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर याचा कशात आढळते? दंष्ट्रा चिकित्सा. दंष्ट्रा चिकित्सा म्हणजे काय? चावल्याने होणारे. दंष्ट्र म्हणजे दात म्हणजे चावल्याने. यामध्ये काय? ते सर्प, कीटक, लुता इत्यादींचे दंश केल्याने. नंतर हे जराचिकित्सा. जराचिकित्सा म्हणजे काय? यामध्ये लवकर वार्धक्याची लक्षणे येऊ नये. म्हणजेच वयस्थापक औषधांचे व उपायांचे वर्णन आले आहे. त्या अंगाला जरा किंवा रसायन तंत्र असे म्हणतात. या अंगामध्ये काय? जरा चिकित्सामध्ये काय सांगितलेलं आहे? जर का आपल्याला हे करायचं असेल, आपल्याला जर का यंग राहायचं असेल, आपल्याला वार्धक्याची लक्षणे आपल्याला जर का हे करायचे असतील, टाळायचे असेल, आपल्याला येऊ द्यायचे नसतील, तर काहीतरी यामध्ये नाही का व्यवस्थित आपल्याला जरा म्हणजे काय असते? वार्धक्य. जर का ते आपल्याला यायचं नसेल तर तिच्यात नाही का बहुत आपल्याला खूप सारे नाही का रसायन इथं वेगवेगळे आपल्याला हे सांगितलेले तर तंत्र सांगितलेले तर कशामध्ये? जरा चिकित्सामध्ये. ठीक आहे. तर याला काय म्हणतात? जरा किंवा रसायन तंत्र असेही म्हणतात. कशाला? जरा चिकित्साला. नंतर इथे वृषचिकित्सा. वृषचिकित्सा म्हणजे काय? या अंगात अल्प, दुष्ट, क्षीण व शुष्क शुक्राच्या शोधनाचे, वृद्धीचे, प्रजननांचे उपाय सांगितलेले आहे. तसेच गर्भस्थापन, मैथुनविषयक, पुत्रविषयक चिकित्सा सांगितली आहे. यालाच वृष किंवा वाजीकरण तंत्र असे सुद्धा म्हणतात. कशाला म्हणतात? वृषचिकित्साला वाजीकरण तंत्र सुद्धा हे म्हणतात. हे झालं आपलं हे टॉपिक काय झाला? अष्टांग आयुर्वेद. इझी टॉपिक आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, जास्त काही अवघड नाही. काय? बाल, ग्रहो, ऊर्ध्वांग, शल्य, दंष्ट्रा, जरा, वृषा. ठीक आहे. याचं तुम्ही लक्षात जरी ठेवलं तुम्ही वेळेवर लिहू शकता. ठीक आहे. एवढं काही अवघड नाही. पण मी जे श्लोक लिहिलेले तर नोट्समध्ये ते इम्पॉर्टंट श्लोक येतं म्हणून लिहिलेले येतं. मी कोणताच फालतूचा श्लोक लिहिलेला नाही. तर ते श्लोक जेवढे होतील तेवढे तुम्ही पॉसिबली पाठ करा. जास्त अवघड नाही. तर श्लोक लिहून पाठ करायचं. मी वाटलंच तर एका लेक्चरमध्ये सर्व इम्पॉर्टंट श्लोक पण तुम्हाला वेगळे लिहून सांगतो की कोणते करायचे. डेली ते वाचत राहायचे. आपल्या या दिवसात रोजचे 2-2, 3-3 आपल्याला जास्त फोकस अष्टांगहृदयावरच करायचा. अष्टांगहृदय काय? सिंगल पेपर आहे. जर का तुम्ही हे पेपर जर का व्यवस्थित केला तर याच्यासोबत तुमचा क्रियाशारीरचा पण अभ्यास होतो आणि पदार्थ विज्ञानाचा पण अभ्यास होतो. आपण तर घेतच आहे, पण हेच श्लोक तुम्हाला तिथं पण येतील. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत. नंतर इथे आपला टॉपिक येते त्रिदोष, दोषस्थान. त्रिदोष म्हणजे काय? वायू, पित्तम, कफ, चेती त्रयो दोषा समासत विकृता अविकृता देहम घ्नन्ति ते वर्तयन्ति च. हा खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे. हा तुम्हाला कुठं जरी दोष विचारलं, दोष तुम्हाला जास्त करून कुठं कमी पडेल? क्रियाच्या पेपर 2 मध्ये क्रियाशारीरच्या पेपर 1 मध्ये वात, पित्त, कफ आपल्याला विचारतो. तर तुम्ही हा श्लोक पाठ करू शकता. क्रियाशारीर किंवा चरकचा केल्यापेक्षा याचा केल्यापेक्षा काय म्हणतात चरकचा सुश्रूचा केल्यापेक्षा आपण कशाचा करायचा? वाग्भटानुसार करायचा. एकदम इझी आहे. वायू, पित्तम, कफश, चेती त्रयो दोषा समासत. ठीक आहे. म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो की वात, पित्त व कफ हे प्रामुख्याने 3 दोष असतात. परंतु तरतम म्हणजे काय? वृद्धिक्षय भेदाने. तरतम म्हणजे काय? वृद्धिक्षय भेदाने याचे अनेक प्रकार पडतात. तरीही प्रमुख किती दोष मानलेले? तर प्रमुख दोष 3च येतं. दोष विकृत झाले म्हणजे काय? शरीराला विकृत करून ते रोग उत्पन्न करतात. दोष जर का विकृत झाले, दोषमध्ये जर का विकृती आली तर ते काय करतात? शरीराला विकृत करून रोग उत्पन्न करतात. आणि जर का दोष प्राकृत अवस्थेत असले, त्याच्या ओरिजिनल अवस्थेत असले तर ते काय करतात? शरीराचा जीवन व्यापार म्हणजे शरीराचं जे पण लाईफ सायकल आहे ते व्यवस्थित चालवतात. ठीक आहे. नंतर येते हे त्याचे स्थान आहे. आता हे दोष झाले किती 2 येतं. नंतर या तिन्ही दोषाचे प्रमुख स्थान सांगितलेले आहेत आपल्याला. काय? ते व्यापिनो अपि वृन्नाभ्योर अधोमध्यो ऊर्ध्व संश्रया. हे काय? वृन्ना अभ्योर अधोमध्यो
ऊर्ध्व संश्रयाः, ते आपण फोडायचं काय, वृन्ना, अभ्योर, अभ्योर, अधो, अधो, मध्यो आणि ऊर्ध्व संश्रयाः. म्हणजे काय, सामान्यतः दोष हे सर्व शरीरव्यापी असतात. म्हणजे सामान्यतः म्हणजे नॉर्मली सर्व दोष सर्वीकडे असतात, परंतु त्यांचे मुख्य स्थान काय, तर मुख्य स्थान 3 येतं. काय, नाभीच्या अधोभागात, नाभीच्या अधोभागात काय आहे, वायू. नाभीच्या वरी काय आहे, वायू. हृदय व नाभीच्या मध्यभागात, हृदय आणि नाभीच्या मध्यभागात काय आहे, पित्त. हृदय आणि नाभीच्या मध्यभागात काय आहे, पित्ताचे स्थान. तिथं आपलं काय ते नाभी हृदयाच्या मदत काय ते आपलं पोट येते. तुम्ही तिच्या पोटमध्ये आपण रिलेट नाही करायचं, पण तुम्ही लक्षात ठेवू शकता काय ते पित्त येते. नंतर हृदयाच्या ऊर्ध्व भागात काय ते कफाचे मुख्य स्थान. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला गळा खसखस करतो, हे करतो, तर आपल्याला माहिती आहे जे हे तर कास वगैरे ते आपले कफच व्याधी येतं. तर हे तर आपल्याला सर्वांना माहीत राहते की कफ झाला म्हणतो आपण. तर ते कुठं झालं होते आपल्याला, कफाचे मुख्य स्थान हृदयाच्या ऊर्ध्व भागात, म्हणजे हृदयाच्या वरी ऊर्ध्व भागात म्हणजे वरच्या भागी. ठीक आहे, तर हे झाले प्रमुख स्थान. तर इझिली लक्षात ठेवायचे. तर याच्यासाठी नाही का आपल्याला एक हे दिलेलं आहे, चार्ट दिलेला आहे. हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा चार्ट कुठं पण टाकू शकता. तुम्हाला जिथं पण तुम्हाला समजा LAQ विचारला, वातपित्त कफाचा आपल्याला LAQ विचारला जातो, तिथं तुम्ही जर का हे टाकलं, हे श्लोक हे असा चार्ट टाकला, हे श्लोक टाकून दिला, हे केलं, तर मी तुम्हाला सांगतो की याचा वापर कसा करायचा. हे फक्त तुम्ही जसं सांगतो तसं करा. हे ACQ पण तुम्हाला विचारू शकतात किंवा दोष स्थान सांगून त्याचं दोष प्राधान्यत्व सांगा, त्रिदोष सांगा, त्याचे मुख्य स्थान सांगा. तर हे आपल्याला असा क्वेश्चन पण येऊ शकतो ACQ म्हणून. पण याचा वापर जास्त करून आपल्याला बाकीच्या सब्जेक्टमध्ये किंवा याच सब्जेक्टमध्ये आपल्याला कुठं जरी दोष विचारलं तर कसं लिहायचं, काय लिहायचं, तर प्रेझेंटेशनसाठी खूप महत्त्वाचं येणार आहे. आणि हे महत्त्वाचे पण येतं. तुम्हाला दोष, वातपित्त, कफ हे महत्त्वाचे दोष येतं, याचे आपल्याला स्थान माहीतच पाहिजेत कोणते येतं, मुख्य स्थान तरी कमीत कमी माहीत पाहिजेत. तर वातचं काय, नाभीच्या अधोभागात म्हणजे खालच्या भागात, नाभीच्या अधोभागात. नंतर काय ते पित्त काय ते हृदय व नाभीच्या मध्यभागात. कफ काय ते हृदयाच्या ऊर्ध्व भागात. ठीक आहे, तर त्यानुसार त्याचे दोष प्राधान्यत्व किंवा दोष प्राधान्यत्व कशा नसते किंवा वयानुसार कोणता दोष प्राधान्य असतो, नंतर कालानुसार कोणता दोष प्राधान्य असतो, आणि परिपाक काल म्हणजे अन्नाचं जे पचन असते त्याच्यामध्ये कोणता दोष प्राधान्यत्व असतो. तर आता समजा आपलं वय, तर आपल्याला माहिती आहे की ओल्ड एजमध्ये नाही का आपल्याला वाताचे जास्त त्रास जाणवतात. वाताचे म्हणजे गुडघे वगैरे दुखणे, तिथं वात राहतात, तर वाताचे स्थान जास्त असतात. म्हणून काय वयानुसार काय वृद्धावस्था. आणि लहान बाल्यावस्थामध्ये आपल्याला माहिती आहे की मुलांना छातीशी रिलेटेड कफ वगैरे जाणे, हे खूप कफज व्याधी खूप त्यांना होतात. तर म्हणून काय बाल्यावस्था कफाची प्राधान्यता असते. आणि तरुणावस्था म्हणजे काय पित्ताचे दोष आढळतात. फक्त रिलेट करायसाठी लक्षात कसं ठेवायचं, एकदम इझी, जास्त काही डोकं लावायचं काम नाही, पण आपल्याला माहीत पाहिजेत की काय आहे कसं आहे. हे पित्त पण तुम्ही लक्षात ठेवू शकता हृदय व नाभीच्या मध्यभागात, हृदयाच्या ऊर्ध्व भागात आणि नाभीच्या अधोभागात. ठीक आहे, तर हृदय नाभीमध्ये लक्षात ठेवायचं. नंतर इथे रात्री व दिवस आणि रात्रीचा शेवटचा काळ, वृद्धावस्था काय राहते, आपला शेवटचा काळ राहते. तर म्हणून दिवसचा जो शेवटचा काळ राहते आणि रात्रीचा जो शेवटचा काळ राहते, म्हणजे काय एकदम रात्री आणि एकदम दिवसाचा एकदम एंड. ठीक आहे, म्हणजे सायंकाळ आणि सकाळ हे कशाचे, तर सकाळ काय आहे, रात्रीचा अंतकाळ आहे, आणि सायंकाळ काय दिवसाचा शेवटचा काळ आहे. ठीक आहे, तर यामध्ये कोणता दोष प्राधान्य राहतो, वात दोष. नंतर जे अन्नपचनाचा जे शेवटचा काळ राहते, अंतकाळ. वृद्धावस्था अंत म्हणजे तुम्ही रिलेट करू शकता की काळ काय. नंतर अंतकाळ. नंतर तरुणावस्था काय, मध्यभाग काय दिवस व रात्रीचा मध्यकाळ म्हणजे दिवसाचा मध्यकाळ काय, मध्यान्ह म्हणजे आफ्टरनून म्हणतो आपण याला. आणि रात्रीचा मध्यकाळ काय, मध्यरात्र एकदम 12 वाजता संध्याकाळच्या. नंतर काय अन्नपचनाचा मध्यकाळ म्हणजे अन्नपचनाचा मध्यकाळ, की म्हणजे हे वात पित्त कवा प्रधान असते, पित्त दोष कवा अन्नपचनाचा मध्यकाळ असते तेव्हा. नंतर काय ते बाल्यावस्था, दिवस व रात्रीचा प्रारंभ काळ म्हणजे काय, दिवसचा प्रारंभ काळ काय सकाळ, रात्रीचा प्रारंभ काळ काय सायंकाळ. नंतर याचा अन्नपचनाचा सुरुवातीचा काळ आधी काळ असतो, म्हणजे म्हणजे आपण अन्न खाल्ल्या जेव्हा त्याचं पचन चालू होते तर आपल्याला थोडा आळस येतो, कारण की कफ आपल्या शरीरात कफचं प्राधान्यता वाढवायला लागते. ठीक आहे, नंतर जेव्हा अन्नपचन आपलं व्यवस्थित झालं तर त्याचं पूर्ण एनर्जीमध्ये फॉर्मेशन झालं. पित्त काय करते, पित्त पचनाचं काम करते. जेव्हा अन्नपचनाचा मध्यकाळ असते तेव्हा त्याचं पचन वगैरे झालं की नंतर अंतकाळी आपल्याला त्याची ॲब्झॉर्प्शन होऊन त्याचं एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होते. म्हणून आपल्याला शेवटी जेव्हा आपण जेवण करून आपला टाईम झाला, जेव्हा परिपाक काळ व्यवस्थित झाला तेव्हा आपल्याला एनर्जी फील होते. ठीक आहे, ते इझिली रिलेट करून मी हे समजून का सांगितलं की याच्यात कन्फ्युजन वाढते की बा हे काय ते काय, अंतकाळ कुठे आहे, मध्यकाळ काय, हे काय, म्हणून तुम्हाला मी रिलेट करून सांगितलं. ठीक आहे, नंतर इथे आपला नेक्स्ट इथे वात दोषाचे गुण खूप इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्ही हे सर्व
जेवढं तुम्हाला स्टार लावता येते तेवढं लावायचं आणि हे वाद दोषाचे गुण पाठ करायचे आणि हेच पाठ करायचे, दुसरे कोणतेच काढायचे नाही. तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चलो अनिल, हे वाद दोषाचे गुण येतं. वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म व चल हे वाद दोषाचे गुण आहेत. ठीक आहे, तुम्ही वृक्षाचं एक्सप्लेनेशन करू शकता, लघुचं एक्सप्लेनेशन करू शकता, जर का तुम्हाला वाताचे गुण विचारले तर. बट एवढं सफिशियंट आहे, काही गरज नाही. तुम्हाला वाददोष कुठं विचारू शकतात? वाददोष तुम्हाला आपल्या क्रियाशारीरच्या पेपर 1मध्ये वाददोष विचारतात. दोषाचे आपल्याला तिथं गुण सांगायला लागतात, सामान्य स्थान सांगायला लागतात. तर आपण अष्टांग हृदयामध्ये सर्व टॉपिक आलेले इथं. जे आपण जे वाद एका जागेवर पाहतो ना, आपण फक्त क्रियाशारीरमध्ये एका जागेवर वाद दोष पाहतो, एका जागेवर पित्त दोष पाहतो. इथं अष्टांग हृदयात म्हणजे कसं आहे, प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिकमध्ये नाही का, वेगवेगळ्या अध्यायामध्ये नाही का, कुठं वाताचे स्थान सांगितले येतं, कुठं वाताची क्षयवृद्धी सांगितलेले येतात, म्हणजे दोषाच्या क्षयवृद्धी सांगितलेले येतात. तसंच धातूच्या क्षयवृद्धी सांगितलेल्या, मलाच्या क्षयवृद्धी सांगितलेल्या येतात. म्हणजे काय आहे, तुमचा क्रियाशारीरचा तर अर्धा सिलेबस म्हणजे जवळपास सर्व सिलेबस तुमचा याच्यातूनच आलेला आहे. कशातून? काय म्हणतात, अष्टांग हृदयामधून. तर म्हणून अष्टांग हृदयाचा तुम्ही अभ्यास केला, तुमचा क्रियाशारीरचा पेपर आरामात होते. आणि अष्टांग हृदयाचा अभ्यास करणं आवश्यक आहेच तुम्हाला, कारण की सिंगल पेपर आहे. तर जर का एका पेपरात जर का आपले 2 पेपर होत असेल तर याच्यात मेहनत करायला काय आपल्याला वाईट आहे? तर इथंच मेहनत करून घ्यायची. नंतर काय? पित्तदोष. पित्तम स्नेह तीक्ष्ण उष्णम लघु विश्रम सरम द्रव, किंचित सिग्न तीक्ष्ण उष्ण लघु विस्र सर व द्रव हे कशाचे? पित्तदोषाचे गुण येतात. नंतर काय? कफदोषाचे गुण काय? स्निग्ध शीतो गुरुर मंद श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर कफ. ठीक आहे, तर ह्याचं काय? स्निग्ध, शीत, गुरु, मंद, श्लक्ष्ण, मृत्स्न, स्थिर हे कफाचे काय आहे? हे कफदोषाचे गुण येतं. ठीक आहे, नंतर येते सप्तधातू त्रिमल व दुष्य. जिथं पण आपल्याला दुष्य विचारले जातात. सप्तधातू आणि त्रिमल यांचं काय आहे? म्हणजे काय? दुष्य काय असतात? जे शरीराला दूषित करायचं काम करतात. तर शरीराला दूषित कोण करते? सप्तधातू आणि त्रिमल हे काय करतात? त्रिमल कोणते येतं? मल मूत्र पुरुष. सप्तधातू कोणते येतं? रस रक्त मांस रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र. ठीक आहे, तर तेच येतं रस अश्रुक मांस. रस अश्रुक. अश्रुक कशाचं नाव आहे? अश्रुक याला रस रक्ताला अश्रुक म्हणतात. ठीक आहे, तर रसाश्रुक मांस मेदो अस्थि मज्जा शुक्रानी धातवः हे काय येतं? धातू येतं. हे काय येतं? सप्तधातू. सप्तदुष्या यालाच काय म्हणतात? सप्तदुष्या. आपल्याला याच्यात पण विचारलं जाते. कशात? जर का तुम्ही बघसाल संस्कृतच्या पेपरमध्ये आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तरे द्या म्हणून क्वेश्चन येते. एलक्यूमध्ये एक क्वेश्चन हे येते आणि दुसऱ्या 5 मार्कासाठी आपल्याला हे येते. काय म्हणतात? आपल्याला हे विचारलं जातात काय? आपल्याला दुसऱ्या 5 मार्कासाठी संस्कृतच्या पेपर 2मध्ये पूर्ण वाक्यात उत्तर आणि दुसऱ्या याच्यात आपल्याला हे विचारतात, निरुक्तीन परिभाषा विचारतात. तर त्यामध्ये हा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे PYQमध्ये की सप्तदुष्या कथा म्हणजे संस्कृतमध्ये. तर आपल्या सप्तदुष्या काय येतं? रसाउसरक मांस मेदो अस्थि मज्जा शुक्रानी धातव सप्तदुष्या हा. तर हे आपण तिथं लिहू शकतो. तर याच्यातूनच प्रश्न विचारणार येतं, दुसरं काही तुम्हाला बाहेरचे विचारणार नाही. तर नंतर मला काय येतं? मला मूत्रशकृत स्वेदोदयो अपि च. काय? मूत्रशकृत स्वेदयो अपि च. ठीक आहे, मूत्रशकृत स्वेदयो अपि. ठीक आहे, नंतर इथे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा व शुक्र हे सप्त धातू आहेत. मूत्र पुरुष व स्वेद हे 3 मल आहेत. धातू व मल हे दुष्य आहेत. एकूण किती दुष्य येतं? एकूण 10 दुष्य येतं. ठीक आहे, किती दुष्य येतं? एकूण 10 दुष्य येतं. तर इझी टॉपिक आहे हा. श्लोक पाठ करा, इझी आहे, जास्त अवघड नाही. ज्याला होते त्यानं करा. मी जर सांगतो जास्त अवघड नाही, तुम्ही इथंच करू शकता. जास्त काय डोकं लावायचं, फक्त एवढं माहीत करायचं आपल्याला. तसं पण तुम्ही क्रियामध्ये तुम्हाला पाठ करणं जरुरीच आहे. क्रियामध्ये तुम्हाला हे जागा कुठं येतच राहतात वारंवार. तर इथं करसाल तर तुम्हाला सोपं राहील. ठीक आहे, तुम्ही जर काही नावं पाठ करता, 7 नावं पाठ करता, तर थोडंसं अजून 2-3 शब्द पाठ करून तुम्ही पूर्ण श्लोक नाही का पाठ करू शकत. श्लोक पाठ केला तर तुम्हाला तसंच हे लक्षात येऊन जाते. आणि फक्त संहिता अध्यायांच्या अध्याय 1 आणि अध्याय 2चे श्लोक इम्पॉर्टंट येते जास्त करून. नंतर येते सेकंड पार्ट येते सामान्य विषय सिद्धांत. सामान्य विषय सिद्धांत आपल्याला एलक्यूसाठी विचारला जातो. हा पण खूप महत्त्वाचा आहे. पण सामान्य विषय सिद्धांत आपल्याला कुठं विचारला जातो माहिती आहे का? आपल्याला हा विचारला जातो पदार्थ PVच्या पेपर 1मध्ये विचारला जातो. PVमध्ये पण विचारला जातो. आणि याचा सामान्य विषय आपल्याला
ACQ मध्ये पण विचारला जातो. सामान्य विषय सिद्धांत असा आहे तो तुम्हाला खूप जागेवर विचारलं जाणार आहे. तर फक्त आपल्याला लक्षात काय ठेवायचं, वृद्धी समान हे सर्वेषां विपरीते विपर्यय. म्हणजे तुम्ही सर्वात सोपा सामान्य विषय सिद्धांत तुम्हाला करायचाच आहे. फिक्स ACQ आपल्याला असतो, याच्यावर छोट्या छोट्या पॉईंटमध्ये आपल्याला ACQ पण विचारला जातो. तर म्हणून काय करायचं, वृद्धी समाने हे काय वाग्भटानुसारचा श्लोक आहे, हे पाठ करून ठेवायचा. यामध्ये तेच दिलेले वातादी दोष, रसादी धातू व मूत्रादी मल या सर्वांची वृद्धी समान गुणांच्या पदार्थापासून होते व त्यांचा क्षय विपरीत गुणांच्या पदार्थापासून होतो. हे 3 पदार्थ द्रव्य गुण कर्म असे 3 प्रकारचे असतात. म्हणजे काय उदाहरण काय, रक्ताने रक्त वाढते, मांसाने मांस वाढते. नंतर गुणाचे उदाहरण काय तर खजूर, कुष्मांड इत्यादी. स्निग्ध गुरु इत्यादी गुणाने काय वाढतो, कफ वाढतो. कर्म उदाहरण काय आपण इथंच बघितलं, कफदोषाचे काय स्निग्ध गुण आहे. स्निग्ध गुरु हे काय कशाचे गुण येतं, श्लक्षण हे कशाचे गुण येतं, कफदोषाचे गुण येतं. यानं काय होते, कफदोष वाढतो. नंतर इथे आपलं कर्म उदाहरण, कर्म सामान्य काय धावणे, पोहणे इत्यादी वायू वाढतो. त्याचप्रमाणे विपरीत द्रव्य काय गुणकर्मामुळे दोष धातू व मल यांचा क्षय होतो. ठीक आहे, जर का दोष वाढला तर आपण त्याच्या विपरीत गुणाची चिकित्सा करून आपण त्याला हे करू शकतो, सामान्य करू शकतो. तर हा एकदम इम्पॉर्टंट आहे. इथं फक्त एकदम सिंपल आहे, जास्त अवघड नाही. फक्त तुम्हाला हे पाठ करायचं. काय पाठ करायचं, वृद्धी समान आहे सर्वेषां विपरीते विपर्यय. ठीक आहे. नंतर इथे छोटासा टॉपिक आहे संसर्ग सन्निपात. संसर्ग सन्निपातश्च तत् द्वित्रिक्षय कोपतः. म्हणजे काय आहे, वात पित्त कफ या 3 दोषापैकी 2 दोषांचा जर का क्षय किंवा प्रकोप वृद्ध झाल्यास त्या अवस्थेला संसर्ग म्हणतात, आणि त्रिदोषांचा क्षय किंवा प्रकोप झाला असता त्या अवस्थेला सन्निपात म्हणतात. आता संसर्ग सन्निपात तुम्हाला कुठे येते माहिती आहे का, जेव्हा तुम्ही रोगनिदान वाटचाल पेपर 2 मध्ये सेकंड इयरमध्ये तुम्हाला रोगनिदान म्हणून एक विषय येते, त्याला आपण डायग्नोसिस वगैरे म्हणतो. त्यामध्ये आपल्याला संसर्ग सन्निपात हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. आपण प्रत्येक व्याधीचे आपण संसर्ग सन्निपात बघत असतो. तर आता त्यासाठीच नाही का तुम्ही हे एकदम सिंपल टॉपिक आहे. म्हणजे काय, जर का 3 दोष आहेत आपल्याला, 3 दोषापैकी कोणतेही 2 दोष क्षय किंवा म्हणजे क्षय किंवा वृद्धी झाली असेल तर त्या अवस्थेला काय म्हणतात, संसर्ग म्हणतात. आणि 3 दोषापैकी जर का तिन्हीचा क्षय किंवा प्रकोप झाला असेल तर त्याला काय म्हणतात, सन्निपात म्हणतात. एकदम इझी आहे. संसर्ग सन्निपात शब्द तुम्हाला अजून कुठे येते, तुम्हाला व्याधी प्रकार जो तुम्ही बघसाल. आता याच टॉपिकमध्ये आपण व्याधी प्रकार बघणार आहोत, तिथं पण आपल्याला याचे एक्झाम्पल येते. ठीक आहे. नंतर येते द्रव्य गुण. आपल्याला शरीर गुण, गुरुवादी गुण आपल्याला याच्यात येतात. गुरुवादी गुण, परादी गुण आपल्याला पदार्थ विज्ञानमध्ये गुणचा आपल्याला डायरेक्ट एक सेपरेट चॅप्टरच आहे. तर इथंच पाठ करून टाका हे श्लोक पाठ करून टाका, कारण की याच्याहून तुम्हाला सर्व व्यवस्थित समजते. गुरु मंद हिम स्निग्ध श्लक्ष्ण सांद्र मृदू स्थिरा गुणा सूक्ष्म वशदा विशंती सविपर्यया. म्हणजे काय आहे, गुरु मंद हिम स्निग्ध श्लक्ष्ण सांद्र मृदू स्थिर सूक्ष्म आणि विशद. सूक्ष्म आणि स्थिर, सूक्ष्म आणि विशद हे 10 गुण कशाचे येतं, आणि यांच्या विलट आणि यांच्या उलट 10 गुण क्रमशः लघु, तीक्ष्ण, उष्ण, वृक्ष, खर, द्रव, कठीण, चल, स्थूल व पिश्चिल हे 10 हे गुण 20 मिळून गुण कशात येतं, याला म्हणतात गुरुवादी शारीर गुण. हे काय तर शारीर गुण येतं, हे शरीराचे गुण येतं. ठीक आहे. तर हे आपल्याला तिथं गुण चॅप्टरमध्ये तर आपण हे सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि नंतर आपल्याला सेकंड इयरमध्ये पण हे सर्व गुण नाही का आपल्याला डिटेलमध्ये येतं. कशात येतं, द्रव्यगुण विज्ञान आपल्याला सेपरेट चॅप्टरच आहे. द्रव्यगुण विज्ञानचं आपल्याला सेपरेट चॅप्टर काय सेपरेट सब्जेक्ट आहे आपल्याला. ठीक आहे. तर म्हणून इझी आहे, इम्पॉर्टंट टॉपिक राहते. याच्यावर LAQ ACQ पण येते पदार्थामध्ये. तर इथंच नाही का थोडं इंट्रोडक्शन पाहून घ्यायचं. इथं फक्त महत्त्वाचं आहे श्लोक. आपल्याला हे जास्त करून याचं वेटेज हे आपण जे अष्टांग हृदयाचा अभ्यास करणार आपल्याला वाटतं की बा एवढं काय अभ्यास करायचं आपल्याला अष्टांग हृदय पेपर 1चा आपल्याला इतकं तर विचारलंच जाणार नाही. पण याचं कुठं आहे, मी इतका करून जोर देऊन सांगते की महत्त्वाचं आहे. लोक इग्नोर करतात, तुम्ही इग्नोर नका करू. मी जसं सांगतो तसं करा. तुम्हाला जर का 5 सब्जेक्टमध्ये तुम्हाला फायदा होईल याचा. ठीक आहे. मी कोणतीच गोष्ट तुम्हाला म्हणजे तुम्ही इथं करून टाका. मी तुम्हाला पदार्थामध्ये जास्त श्लोक लर्न करायला सांगितले नाही आत्तापर्यंत. मी कुठंतरी तुम्हाला श्लोकवर भर देताना दिसलो का नाही, पण मी इथं काऊन भर देते, महत्त्वाचं आहे म्हणून भर देते. ठीक आहे. नंतर इथे चिकित्सा चतुष्पाद हा इम्पॉर्टंट आणि फिक्स ACQ आहे. फिक्स ACQ तुम्हाला हा करायचा म्हणजे करायचा. जेवढं तुम्ही व्यवस्थित करसाल तेवढं तुमचं चांगलं. आणि तुम्हाला चरकनुसार विचारो का अष्टांगनुसार विचारो हेच लिहायचं. काय लिहायचं हेच लिहायचं. मी जे सांगतो तेच लिहायचं. चिकित्सा चतुष्पाद तुम्ही आलं की हे कन्फ्युजन नाही व्हायचं किंवा चरकनुसार विचारलं का वाग्भटनुसार विचारायचं. काही विचारो आपण हेच लिहायचं. ठीक आहे. मार्क भेटतात, काही काळजी नका करू. ठीक आहे. आता हे काय, भिषक द्रव्यानुपस्थाता रोगी पाद चतुष्टयम चिकित्सितस्य निर्दिष्टम प्रत्येकम तच्चतुर्गुणम.
याचं म्हणणं काय आहे की वैद्य, औषधी द्रव्य, परिचारक व रोगी हे चिकित्सेचे 4 पाद आहेत. प्रत्येकांमध्ये 4 गुण अवश्य असले पाहिजेत. आता यामध्ये काय आहे, वैद्य येते, वैद्याचे गुण काय आहेत, औषधाचे द्रव्याचे 4 गुण सांगितलेले आहेत. नंतर आपल्याला परिचारक म्हणजे उपस्थाताचे 4 गुण सांगितलेले आहेत. नंतर आपल्याला रोगीचे पण 4 गुण सांगितलेले आहेत. हे पण महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याला प्रत्येकाचे आपल्याला गुण पाहायचे आणि प्रत्येकाचं आपल्याला हे जे श्लोक मी लिहिलेले आहेत हे सर्व श्लोक महत्त्वाचे आहेत म्हणून लिहिलेले आहेत. ते मी परत सांगते. आता बघू काय, दक्ष स्थितात शास्त्रार्थो दृष्टकर्मा शुचिर्भिषक. म्हणजे काय, दक्ष म्हणजे काय, कर्तव्य दक्ष असला पाहिजे. संपूर्ण म्हणजे काय, संपूर्ण शास्त्राचा अभ्यास केलेला म्हणजे शास्त्रज्ञानी असला पाहिजे. कोण, भिषक. नंतर काय, तिसरं काय, दृष्टकर्म म्हणजे चिकित्सा विषयक स्वतः प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त केलेला. म्हणजे जे पण चिकित्सा विषयक ज्ञान येतं ते त्यांनी स्वतः प्रॅक्टिकली पण त्याला नॉलेज असलं पाहिजे. नंतर शुची म्हणजे काय, शरीर मन वाणी पवित्र असला पाहिजे. म्हणजे बोलताना तर व्यवस्थित असला पाहिजे. हे गुण कशाचे, तर हे काय एक आयडियल गुण, आयडियल जे हे असला पाहिजे, भिषक असला पाहिजे, त्याचे जो वैद्य असला पाहिजे त्याचे गुण येतं. हे 4 गुण सांगितलेले आहेत. हेच लिहायचे आपल्याला. नंतर औषधाचे 4 गुण सांगितले येतं. बहुकल्पम गुणम संपन्नम योग्यम औषधम. म्हणजे काय, बहुकल्प म्हणजे काय, म्हणजे चूर्ण, क्वाथ, गुटिका इत्यादी अनेक कल्पना व अनेक रूपांनी देणारे असावे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे त्याचे फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. जसं की आपलं पॅरासिटामॉल येतं, पॅरासिटामॉल आपल्याला माहिती आहे. तर पॅरासिटामॉल वेगवेगळ्या गोष्टी आहे. त्याचे आपल्याला सपोजिटरीज पण येतात, त्याच्या आपल्याला हे पण येते काय म्हणतात, टॅबलेट पण येतात. आणि पॅरासिटामॉल आपण IV थ्रू पण पॅरासिटामॉल आपण चढवतो. तर हे वेगवेगळे त्याचे काय झाले, कल्प झाले. हे मॉडर्ननुसार झाले. तसेच आपल्याला औषधाचे पण वेगवेगळे कल्प असले पाहिजे. चूर्ण, क्वाथ, गुटिका, आपल्याला पंचविध कशा कल्पना पण येतात आपल्याला. ठीक आहे. अनेक कल्पना रूपाने देणारे असावे. नंतर बहुगुण काय, अनेक गुणांनी युक्त उपकारी विकार नाशक असावे. म्हणजे असा गोळी द्यायची की ज्यांना एका गोळीतच आपल्या भरपूर आपल्या प्रॉब्लेम, म्हणजे डोकं दुखायलं, ताप आली, अंग दुखायलं, तर प्रत्येकाला वेगवेगळ्या गोळीपेक्षा एकच गोळी द्यायची, त्याच्यात सर्व कव्हर झालं पाहिजे. तर असं आपल्याला बहुगुणांनी युक्त असलं पाहिजे काय औषध, की म्हणजे एकच औषध भरपूर रोगावर काम केलं पाहिजे, भरपूर व्याधीवर काम केलं पाहिजे. ठीक आहे. नंतर संपन्न म्हणजे काय असावं, ताजे, शुद्ध, यथायोग्य परिपाक झालेले, कीड न लागलेले, दूषित नसणारे. म्हणजे आता आयुर्वेदात आपण सर्व ते याच्यानुसार यानं बनवतो ना, काय म्हणतात, आयुर्वेदिक तुम्हाला द्रव्य वगैरे सर्व माहीत राहतात, त्याचे औषधं कसे राहतात. तर त्यामध्ये काय राहते, ते ताजे असावे, शुद्ध असावे आणि व्यवस्थित बनवलेले असावे आणि त्याच्यात कीड न लागलेले असावे. म्हणजे ते खराब नसावं. हे काय म्हणते, संपन्न असावे. ठीक आहे. नंतर योग्य काय, रोगाचा नाश करणाऱ्या स्थितीला अनुसरून असावे. म्हणजे काय, की बा ते योग्य आहे का नाही, तो म्हणजे त्याच्यामध्ये एक विपाक असते, वीर्य असते. म्हणजे ते काय राहते, त्याची हे राहते की बा म्हणजे एक्सपायरी डेट आपण कसं मॉडर्नमध्ये एक्सपायरी डेट राहते, जशी तिच्यात हे राहते काय म्हणतात, सवीर्यता व्याधी अवधी राहते. तर म्हणजे तिच्यात काय की तो ॲक्टिव्ह प्रिन्सिपल तिच्यात काम करत आहे का नाही, जे ते रोगाला म्हणजे घेऊन त्याचा काही फायदा आहे का नाही, तर हे आपल्याला चेक करायचं. हे कशाचे गुण येतं, औषधी द्रव्याचे गुण येतं. समजून घ्या, एकदम इझी, ते जास्त अवघड नाही. तर तुम्हाला फक्त तुम्ही हे जरी पाठ केलं, वाक्य तुम्ही हे पाठ केलेलं असलं ना, फक्त काय म्हणतात, श्लोक पाठ केलेले असले ना, तुम्हाला आरामात एक्सप्लेन करता येतात. एक्सप्लेनेशन पाठ जर नाही केलं तरी एक्सप्लेन करता येतं. ठीक आहे. नंतर इथे या 4 गुणांनी काय युक्त असावे, औषध. नंतर इथे परिचारक, अनुरक्त, सुचिर, दक्ष, बुद्धिमान परिचारक. म्हणजे परिचारकात काय गुण असले पाहिजे, अनुरक्त म्हणजे काय, प्रेमळ, स्वतःच्या व्यक्तीप्रमाणे कार्य व अस्मियता दाखवणार. म्हणजे काय, जेव्हा काम करताना ते जे पेशंटचं काम असो, कोणतं पण काम असो, ते स्वतः करणारं असावं, म्हणजे काळजीने करणारं असावं. शुची म्हणजे काय, शरीर मनाने व शुद्ध पवित्र असावं. म्हणजे ते बोलायला मनाने आणि वाणीने पण शुद्ध असावा. काय शुचीचा अर्थ, हे शुची तुम्हाला याच्यात पण आढळते, वैद्यात पण आढळते. नंतर काय, दक्ष म्हणजे काय, कर्तव्य तत्पर व दक्ष असावा. म्हणजे कसा असावा की बा काही झालं, पेशंटमध्ये काही फ्लक्च्युएशन दिसले तर त्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे की बा हे होते, तर म्हणजे काही पल्स डाऊन झाला किंवा हार्टबीट वाढला, काही चेंजेस झाले, ऑक्सिजन डाऊन झालं, तर हे गोष्टी, अशाच गोष्टी आपल्याला याच्यात देतात. काय म्हणतात, हे मॉडर्नच्या हिशोबाने सांगितलं तुम्हाला. असंच आयुर्वेदामध्ये पण काही प्रॉब्लेम येतात किंवा रोग्याला काही प्रॉब्लेम होतोय, काही त्रास होतोय, तर याची माहिती त्यांना व्यवस्थित त्याला समजलं पाहिजे की नेमकं रोगीला काय होतंय, नेमकं पेशंटला काय होतंय. तर त्यांना ज्ञान कोणाला द्यायला पाहिजे, ते ज्ञान याला असलं पाहिजे, परिचारकला असलं पाहिजे. तेव्हा ते डॉक्टरला व्यवस्थित सांगाल की नाही सर, असं झालं, तर मग तेव्हा त्याचा व्यवस्थित इलाज होईल. ठीक आहे. नंतर इथे रोगाचे गुण. नंतर काय, बुद्धिमान असावा.
बुद्धिमान म्हणजे कशासाठी असायला, हे सर्व गोष्टी त्याला माहीत असायला पाहिजेत ना. त्याला थोडीफार माहिती असते, आपल्याला माहीत राहते आपले जे पण कंपाऊंडर वगैरे राहतात, जे पण हेल्प राहतात, नर्सेस वगैरे राहतात कशामध्ये, हॉस्पिटलमध्ये, तर ते काय करतात, ते डॉक्टरच्या बाद त्यांना नॉलेज असते, त्यांना पूर्ण नॉलेज नसते, पण त्यांना एवढी नॉलेज राहते की बा काय पेशंटला काय होते, काय नाही, काय डोसेस चालू आहे, तर काय चालू आहे हे त्यांना माहीत राहते. तसंच आपल्याला त्यांना त्याच्यासाठी ते बुद्धिमान असणं आवश्यक आहे. हे 4 गुण कशाचे येतं, परिचारकचे सांगितलेले येतं. नंतर येते रोग्याचे गुण. रोग्याचे गुण काय, आढयो रोगी भिषक वश्यो ज्ञापक सत्ववान अपि. म्हणजे रोगी हा कसा असला पाहिजे, आढ्य म्हणजे धनवान असला पाहिजे, कंजूस नसावा, म्हणजे औषधी विकत घ्यायसाठी म्हणजे ट्रीटमेंटसाठी त्यांना पैसे असावे त्याच्याकडे. भिषक वश्य काय म्हणजे वैद्याचे ऐकणारा असावा, आदेशाचे पालन करणारा असावा. म्हणजे आजकाल पेशंट कसे डॉक्टराचं ऐकतच नाही, तर व्यवस्थित ऐकत नाही, तसं हे जुन्या काळात पण होतं. ठीक आहे, असं नाही की आत्ताच होतं, हे आधी पण होतं. नंतर येते ज्ञापक. ज्ञापक म्हणजे काय, व्याधीचे इतिवृत्त व्यवस्थित सांगणारा. म्हणजे व्याधीचे काय, ज्ञापक म्हणजे काय, त्यांना व्यवस्थित वर्णन केलं पाहिजे ना, तुमचं होतं काय, माणूस काही प्रॉब्लेम कसं बा हे हे महत्त्वाचं नाही, ते महत्त्वाचंच नाही, हे कशाला सांगायचं, हे सांगून काय फायदा. तर त्याच्यामुळं काय होते, व्यवस्थित आपल्याला जे निदान आहे, म्हणजे रोग नेमका डायग्नोसिस आपलं व्यवस्थित होत नाही. ठीक आहे, त्याला आपण निदान म्हणतो. तर आता येते सत्ववान म्हणजे काय, धैर्यवान आणि सहनशीलता असावी. सत्ववान म्हणजे काय, ते धैर्यवान असावं, सहनशीलता असावी. जे आयुर्वेदाच्या ज्या व्याधी राहतात, उपचार राहतात, हे माणसानं त्याला सहन झाले पाहिजे. शरीर मजबूत असलं पाहिजे. त्याच्यात वमन, विरेचन, हे येतात, पंचकर्म येतात, तर हे सहन करता आलं पाहिजेत त्याला. हे सर्व गुण कशाचे येतं, रोगीचे सांगितलेले येतं. नंतर हे एक चार्ट आहे, तुम्हाला ACQ किंवा LAQ तुम्हाला हा चार्ट टाकायचा. ACQ येणार आहे तुम्हाला, तर हा चार्ट जर का तुम्ही टाकला किंवा तुम्ही फक्त हा चार्ट जरी पाठ केला तरी तुम्हाला हे सर्व एक्सप्लेन करता येते, श्लोक आणि चार्ट. ठीक आहे, तर हे 5 श्लोक तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. काय, भिषक द्रव्यानुपस्थाता, रोगी पादचतुष्टयम, चिकित्सितस्य निर्दिष्टम प्रत्येकम तच्चतुर्गुण. नंतर वैद्याचा काय, दक्ष स्थिरतात्व शास्त्रार्थो दुष्टकर्मा शुचिर्भिषक. नंतर औषधचं काय, बहुकल्पम बहुगुणम योग्यम परम औषधम. नंतर येते परिचारकचं काय, अनुरक्त शुचिर दक्ष बुद्धिमान परिचारक. नंतर येते रोगीचं काय, आढयो रोगी भिषक वश्यो ज्ञापक सत्ववानपी. ठीक आहे, ते हे 5 श्लोक तुमचे पाठ असणं आवश्यक येतं. आणि चिकित्सा चतुष्पद हा ACQ आपल्याला फिक्स येणार म्हणजे येणार आहे, तर हा करायचं म्हणजे करायचंच. ठीक आहे, नंतर येते रोगी परीक्षा काय, दर्शन स्पर्शन व प्रश्नद्वारा रोगाची परीक्षा करतो. म्हणजे आपण पाहून त्याला स्पर्श करून म्हणजे चेक करून, नंतर प्रश्नाद्वारे म्हणजे आपण हिस्ट्री घेतो, त्यानुसार आपण काय करतो, रोगाची परीक्षा करतो. ही कशाची परीक्षा आहे, रोगीची परीक्षा आहे. नंतर आपण रोगाची पण परीक्षा करणार. ठीक आहे, नंतर काय, दर्शन म्हणजे काय, मधुमेह, कास, श्वास, छर्दी इत्यादी रोगाच्या मलमूत्र, कफ, वमन, द्रव्य इत्यादींचा वर्ण, आकार, प्रमाण इत्यादींचे ज्ञान दर्शन परीक्षाद्वारे करावे. म्हणजे काय, दर्शन म्हणजे काय, पाहून आपण काय करू शकतो, पाहून कसे आपण रोगीची परीक्षा करू शकतो. तर या व्याधीमध्ये आपण हे सर्व गोष्टी बघून काय, मलमूत्र, कफ, वमन, द्रव्य इत्यादींचा वर्ण, आकार कसं आहे काय, त्याच्यामध्ये आपण डायग्नोसिस करू शकतो. दर्शन ज्ञान. स्पर्शन म्हणजे काय, ज्वर, गुल्म, अर्बुद, विद्रधी इत्यादी रोगात काय, उष्णता, काठिण्य, घनत्व, द्रव्यत्व, स्पर्शासहत्व इत्यादींचे ज्ञान स्पर्श करून करावे. म्हणजे काय, स्पर्श म्हणजे चेक करून करावे. ठीक आहे, नंतर हे प्रश्न काय येते की बा भूक, तहान, उल्हास, मळमळ, वेदना, अरुची, रोग कालावधी, रोगाचा इतिहास, जन्मजात रोग इत्यादी माहिती रोगास प्रश्न विचारून करावी. म्हणजे काही प्रॉब्लेम करायचं, काही आपल्याला याला म्हणतात पेशंटची हिस्ट्री टेकिंग म्हणतात मॉडर्नमध्ये. जरा हिस्ट्री टेकिंगमध्ये काय राहते की व्यवस्थित तुम्ही विचारता आलं पाहिजे, तुम्हाला पेशंटची हिस्ट्री व्यवस्थित घेता आली पाहिजे, किंवा तुम्हाला केव्हापासून दुखत आहे, काय त्रास होत आहे तुम्हाला, काही आता जेव्हा हिस्ट्री घेताना तुम्ही पाहत असाल, तुम्ही कधी गेले पप्पासोबत किंवा मोठ्या बहिणीसोबत, किंवा तुम्ही जर गेले कोणत्या पण मोठ्या व्यक्तीसोबत, किंवा तुम्ही पण दवाखान्यात गेले असेल, तो आपल्याला काय प्रश्न विचारतात, बा तुम्हाला डायबिटीक का, तुम्हाला BP आहे का, तुम्हाला शुगर आहे का, तुम्हाला थायरॉइड, आता लेडीजमध्ये ते विचारतात की बा तुम्हाला थायरॉइड वगैरे आहे का, हायपरथायरॉइडिझम काय आहे का, असं विचारलं जाते. तर असेच काही पद्धत याच्यात पण विचारतात. म्हणजे त्या पद्धतीने ते हे देऊ शकतात, काय औषधी देऊ शकतात, माहीत असलं व्यवस्थित. तर किंवा कोणाला हे राहतो, सिकल सेल ॲनिमिया राहतो, कोणाला थॅलेसेमिया राहतो, आजकाल एवढ्यात राहतात. तर हे पण हिस्ट्री आपल्याला घेता आली पाहिजे. कोणाची सर्जरी झालेली राहते, कोणाची सर्जरी झालेली राहते, तर ते पण माहीत पाहिजेत आपल्याला. काही रिसेंट काही सर्जरी झालेली आहेत का, कोणाची अँजिओप्लास्टी वगैरे काही झालेली आहे का. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत पाहिजेत. रिलेट करून शिकसाल तर
सोपं राहील. म्हणजे काय होईल, तुम्हाला पेपरात नाही का असं असं आपल्याला वाटते काय की बा आयुर्वेदला अवघड आहे, बाहेरचं कुठलं काहीतरी गोष्टी येत आहेत, रिलेट करून जर का तुम्ही शिकले तर व्यवस्थित आहे. तर हे काय झालं, रोगी परीक्षा. नंतर इथे रोग परीक्षा. निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती या 5 साधनांनी रोगाची परीक्षा करावी. कशाची? रोगाची. काय ते? निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती. ठीक आहे. निदान म्हणजे काय? निदान म्हणजे रोगाचे कारण काय. पूर्वरूप म्हणजे काय? रोग उत्पन्न होण्यापूर्वीचे लक्षणे. रूप म्हणजे काय? लक्षण, त्याची जी मेन लक्षण येतं, रोगाची स्पष्ट लक्षणे. उपशय काय? औषध, अन्न, विहारपासून रोगाची शांती करणे. म्हणजे त्यांना सांगायचे औषध द्यायचे. अन्न म्हणजे काय खायला पाहिजेत, काय नाही खायला पाहिजे. जसं आपल्याला सांगतात की बा हे समजा ज्याचे ब्लड जर ज्याच्यामध्ये कमी असतं त्याला सांगतात की बा खजूर खा, डाळिंब खा, अजून गुळ शेंगदाणे खा. हे कशासाठी? किंवा बीट खा. हे कशासाठी? ब्लड इन्क्रीज करायसाठी, हिमोग्लोबिन इन्क्रीज करायसाठी. तर हे राहते त्याचं आहारमध्ये. बा तुम्हाला तर व्हिटॅमिन B12च्या टॅबलेट तर चालू करतात, पण सोबत यानं पण करतात. आता जर का जास्त सिरियस असेल तर कोणाला हे पण देतात, इंजेक्शन पण देतात, IV पण लावतात. कशासाठी? त्यांना ब्लड म्हणजे हिमोग्लोबिन इन्क्रीज करायसाठी. हे कसं राहते, हे कॉमन गोष्टी राहतात. हे आपण डेली लाईफमध्ये आपण बघतच राहतो. आपण डॉक्टर, आपल्याला 1-1.5 वर्ष झालं, आपण 1.5 वर्ष झालं आपण शिकतो, याचा अर्थ आपल्याला जेवढ्या कॉमन गोष्टी आपल्याला थोड्याफार माहितीच असतात. ठीक आहे. नंतर इथे संप्राप्ती म्हणजे काय? कुपित झालेले दोष त्या मार्गाने संचार करीत एखाद्या स्थानी स्थान ग्रहण करून रोगाची उत्पत्ती करतात. म्हणजेच रोग उत्पत्तीची व त्याच्या विकासाची प्रक्रिया चालू होते. संप्राप्ती म्हणजे काय? कुपित झालेले रोग काय करतात? त्या मार्गाने संचार करत एखाद्या संप्राप्ती म्हणजे काय? जे दोष राहतात ना कुपित झालेले, ते ट्रॅव्हल करतात आणि एका जागेवर स्थान ग्रहण करतात. एका जागेवर येऊन ते तिथं थांबतात आणि तिथं मग ते त्याचा हे करतात, म्हणजे प्रकोप करतात. तर तिथं आपल्याला ते आपल्याला माहीत पाहिजे की कुठं प्रॉब्लेम चालू आहे, नेमकी कुठं प्रॉब्लेम आहे. त्या हिशोबाने आपण हे करू शकतो. किंवा किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, पॅनक्रियाजमध्ये प्रॉब्लेम आहे, कुठं काय प्रॉब्लेम आहे, लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे. तर या हिशोबाने आपण चेक करू शकतो. हे झालं सर्व मॉडर्नचं. मी मॉडर्नचं फक्त रिलेट करायसाठी सांगते. वाक्य तुम्हाला हेच वापरायचे. फक्त समजलेलं असलं की तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. ठीक आहे. नंतर इथे व्याधीचे प्रकार. व्याधी प्रकार इम्पॉर्टंट LAQ आहे. फिक्स LAQ साध्य असाध्यतेनुसार व्याधी विचारतात. तर हे व्याधीचे प्रकार आपल्याला करणं म्हणजे करणं आहे. आत्तापर्यंत जे शिकलो त्यातलं काही टॉपिक मी महत्त्वाचे सांगितलं. जसं चिकित्साच्या दृष्टीपात करणं आहे म्हणजे करणं आहे, आणि हे करणं आहे म्हणजे करणं आहे व्याधीचे प्रकार. तर हे श्लोक पाठ करायचा. सुसाध्य, कृच्छसाध्यश्च याप्य अश्चानुक्रम. आता तुम्हाला व्याधी प्रकार आणि चिकित्सा चतुष्पाद हे तुम्हाला दोन्हीमध्ये येतं. चरकमध्ये पण आहे आणि अष्टांगमध्ये पण आहे. पण आपण दोन्हीकडे पाहणार आहोत. पण आपल्याला क्वेश्चन कसा विचारू, आपल्याला काय करायचं, आपल्याला हेच एक्सप्लेनेशन करायचं. आता व्याधीचे प्रकार जे येतं, आता मी जसं तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद कोणाच्यानुसार सांगितलं, वाग्भटानुसार. सर्व श्लोक आणि सर्व एक्सप्लेनेशन तुम्हाला वाग्भटानुसार सांगितलं. तर आपल्या चिकित्सा चतुष्पाद चरकनुसार जरी विचारला, वाग्भटानुसार जरी विचारला तरी हेच लिहायचं. आता व्याधीचे प्रकार आपल्याला तुम्हाला साध्य असाध्यतेनुसार व्याधी प्रकार लिहा, हे असा क्वेश्चन येतो. तर हे तुम्हाला चरक संहितेनुसार विचारू का वाग्भटानुसार विचारू, आपल्याला लिहायचं काय, हेच लिहायचं. याच्यात नाही का श्लोक हा पाठ करायचा. चरकमध्ये पण श्लोक आहे, पण तुम्ही हा श्लोक पाठ करायचा. एकदम इझी आहे. सुसाध्य, कृच्छसाध्यश्च याप्य यश्चानुक्रम. हे 4 तुम्ही नाव तर पाठ करणारच. नाव आहे तर तेच आपल्याला इथं टाकायचे. काय? साध्य असाध्यतेनुसार व्याधीचे 2 प्रकार पडतात. साध्य व्याधी आणि असाध्य व्याधी. पुन्हा प्रत्येकाचे दोन प्रकार आहेत साध्य व्याधीचे. सुखसाध्य व कृच्छसाध्य व्याधी आणि असाध्य व्याधीचे याप्य व अनुक्रम किंवा प्रत्याख्य असे 2 प्रकार पडतात. हे काय? व्याधी रोग. याला काय म्हणतात? साध्य, सुसाध्य, कृच्छसाध्य, असाध्य, याप्य, अनुक्रम. यालाच काय म्हणतात? प्रत्याख्य किंवा त्याज्य असेही म्हणतात. त्याज्य व्याधी असेही म्हणतात. त्याचं हे करणं अवघड आहे. तर हे मी इथं एक्सप्लेन केलं नाही. याचं एक सेपरेट मी जेव्हा आपण इम्पॉर्टंट म्हणजे व्याधीचे प्रकार तुम्ही करू शकता. पण जेव्हा आपण हे पूर्ण चरक संहिता बघणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट मी व्याधीमध्ये तुम्हाला व्यवस्थित याचं की व्याधीचे प्रकार हे आपल्याला प्रिपेअर करायचं असतं. इम्पॉर्टंट सर्व LAQ मी तुम्हाला पेपरमध्ये कसे लिहायचे प्रेझेंटेशन सहित मी तुम्हाला सांगणार आहोत. तर वेट करा. पण तोपर्यंत तुम्ही व्याधी प्रकार तुम्ही प्रिपरेशन करू शकता. चिकित्सा चतुष्पाद तर इथं प्रिपेअर करा. आजच्या आज प्रिपेअर करून टाका. म्हणजे तुमचे 15 मार्क कुठेच गेले नाही. एक SAQ तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद आणि चिकित्सा चतुष्पाद फर्स्ट SAQच तुम्हाला चिकित्सा चतुष्पाद येते. तुम्ही जर का तो व्यवस्थित लिहिला तर एक कॉन्फिडन्स येऊन जाते तुम्हाला. ठीक आहे. किंवा आपल्यानुसार येते सर्व पेपर. तर झालं. आता हे पूर्ण झालं आपण अष्टांग हृदयाचा पहिला अध्याय, अष्टांग हृदयाचा पहिला अध्याय. तर यामध्ये आपण काय पाहिलं, यामध्ये आपण पहिल्यांदा हे पाहिलं आयुर्वेदाचा उपदेश काय, इम्पॉर्टंट आहे.
त्याच्यात काय आयु कामय मानेना धर्मार्थ सुख साधन ते आपण हे पाहिलं, सूत्र पाहिलं. नंतर आपण आयुर्वेद अवतरण पाहिलं. नंतर आपण अष्टांग आयुर्वेद पाहिलं की आयुर्वेदाचे 8 अंग काय आहेत. नंतर आपण त्रिदोष पाहिलं, त्याचे स्थान पाहिले की 3 दोष कोणते येतं, वायू पित्तम कफाचे त्रित्रयोदोषा समास होतं. हे आपण 3 दोष पाहिले. त्याच्यानंतर आपण हे बघितलं, काय बघितलं आपण त्याच्यानंतर आपण त्याचे स्थान बघितले की बा कोणते कोणते स्थान आहेत, त्याच्या काळानुसार कोणतं प्राधान्यत्व आहे, काळानुसार, त्याच्यानंतर दिवसानुसार आणि वयानुसार आणि अन्नाचा परिपाक काळ, म्हणजे अन्नाचा परिपाक काळ, दिशा, वय आणि काल यानुसार आपण बघितलं. ठीक आहे. नंतर आपण वाताचे म्हणजे 3 दोषाचे गुण बघितले, वाताचे गुण बघितले, पित्त दोषाचे याचे कफदोषाचे गुण बघितले. नंतर आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये काय बघितलं, नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण हे बघितलं, सामान्य विशेष सिद्धांत बघितला. सामान्य विशेष सिद्धांताच्या आधी आपण ते दुष्य बघितले, ती सप्तधातू, तिमल, दुष्य बघितले. त्यानंतर संसर्ग सन्निपात बघितला आपण, संसर्ग सन्निपात काय. नंतर द्रव्य गुण बघितले आपण. इम्पॉर्टंट येतं इथं फक्त लक्षात ठेवा, नावं तरी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ते कामी येणार येतं. आणि पेपर आपला आत्ताच आहे, तर तुम्ही पदार्थ विज्ञानचा पेपर जेव्हा प्रिपेअर करता तेव्हा तुम्हाला हे करणंच आहे, तर आत्ताच करून टाका. तुम्ही आता सोबत तुम्ही ते द्रव्यादी शारीरिक गुण सर्व वाचून डिटेलमध्ये तुम्ही रीड करून तुम्ही समजू शकता. माझी वाट कशाला बघता, मी तर तुम्हाला आधीच सर्व, आता हे तर मी शिकवते तुम्हाला, पण मी सर्व गोष्टी काय काय इम्पॉर्टंट आहे हे सर्व मी आधीच सेपरेट लेक्चर बनवून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. नंतर चिकित्सेचे दोष इम्पॉर्टंट आहे, करायचं म्हणजे करायचं, 4 खेप सांगते म्हणून करायचं. संहिता अध्ययन 1 अष्टांग हृदयाचा जे पहिला अध्याय आहे एकदम महत्त्वाचा करायचा. आणि सेम दीर्घजीवित्व अध्याय कशाचा, चरक संहितेचा पहिला अध्याय, हे दोन्ही अध्याय इम्पॉर्टंट येतं. ठीक आहे. नंतर दिनचर्या, ऋतुचर्या, बाकीचे पण महत्त्वाचं येतं, पण याच्याहून जास्त क्वेश्चन येतं, हे मूळ टॉपिक येतं, मूळ चॅप्टर येतं, कशाचे, मूळ अध्याय येतं चरकचे आणि अष्टांग हृदयाचे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित बघू सर्व हे सर्व. नंतर रोगी परीक्षा, रोग परीक्षा हे बघू. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघू. आपण नाही का अष्टांग हृदयामध्ये अध्यायानुसार प्रत्येक अध्यायामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स येतं आणि त्या इम्पॉर्टंट टॉपिकवर किती मार्काचं क्वेश्चन विचारतात त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आता आपण असं प्रिपरेशन करू, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण. ठीक आहे. इथपर्यंत व्यवस्थित वाचून घ्या, सर्व बघून घ्या, नोट्स वाचा. नोट्स माझ्या हिशोबाने आता तुम्ही नोट्स जर का डाउनलोड करून तुम्ही याचा जर का फोटोकॉपी केल्या, तुम्ही जर का झेरॉक्स करून काढल्या, प्रिंटआउट काढल्या, तर तुम्हाला ते वाचायला, रीड करायला सोपं होईल. ठीक आहे. तर हे असं आयडियली करायला पाहिजे तुम्ही. आता तुम्हाला जर का पास व्हायचं असेल, तुम्हाला जर का व्यवस्थित स्टडी करायचं असेल तर तुम्ही करा, शेवटी तुमची इच्छा आहे. ठीक आहे. चालते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.